हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते. अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे. कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते. पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते. पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. जाणून घेऊया अमावस्या तिथी कधी चालू होणार आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपेल. उदया तिथीनुसार अमावस्या ही शनिवारी 31 नोव्हेंबरला असणार आहे. कार्तिक अमावस्येचा व्रत 30 नोव्हेंबरला असणार आहे आणि या दिवशी गंगा स्नानाचा शुभ मुहूर्त हा पहाटे 5:08 ते 6:02 असणार आहे. कार्तिक अमावस्येला ब्रह्ममुहूर्तावर उठावे, त्यानंतर गंगा नदीवर किंवा पवित्र स्थानावर जाऊन स्नान करावे. स्नान केल्यानंतर भगवान श्री विष्णूंचे आणि पूर्वजांचे स्मरण करावे, त्यांची प्रार्थना करावी. या दिवशी विधिवत पूजा केल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते. कार्तिक अमावस्येला शास्त्रात अधिक महत्त्व आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायला पाहिजे आणि तसेच पितरांना नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो. या दिवशी व्रत केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अमावस्येच्या दिवशी कालसर्पदोष आणि शनिदोषापासून मुक्ती देखील मिळू शकते. आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे. या दिवशी दान आणि स्नान करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते. यासोबतच अमावस्येला पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी नैवेद्य देखील ठेवला जातो. अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी काही उपाय करायचे असतात. बघा, ज्या वेळेस अमावस्या तिथी असेल, पौर्णिमा तिथी असेल, आपल्याला असं जाणवतं की ज्यावेळेस ह्या तिथी जवळ येतात त्यावेळेस आपल्या घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. तर अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करायची असते. बघा, जर आपण अमावस्येला पूर्वजांची म्हणजेच आपल्या पितरांची जर सेवा केली तर आपल्या जीवनातील कितीही प्रखर पितृदोष असू द्या तर तो दूर होतो. त्याचबरोबर घरातील जी काही इडापिडा, नजरबाधा असते तर ती दूर होत असते. सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेस आपले पूर्वजे पृथ्वी तलावरती येत असतात मृत्यू लोकातून, त्यावेळेस ते कोणाच्या स्वरूपात येत असतात तर ते कावळ्याच्या स्वरूपात येत असतात, गायीच्या स्वरूपात येतात, कुत्र्याच्या स्वरूपामध्ये येत असतात आणि त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जर त्यांच्या आत्म्याला शांती असेल तरच आपल्या घरामध्ये शांती राहते, तरच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं. तर या अमावस्या तिथीला म्हणजेच 1 डिसेंबरला रविवारी आपल्याला कावळ्याची सेवा करायची आहे. आपल्याला कावळ्याला घरासमोर काही वस्तू खायला ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तोही संपेल आणि घरातील ज्या काही करणी बाधा, इडापिडा, नजर दोष आहे तर तेही दूर होतील. घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर राहील, अखंड राहील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल. अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नसतो. लक्ष्मीपूजनासारखा मोठा दिवस हा अमावस्येच्या दिवशी असतो. त्यामुळे अमावस्या तिथीला तुम्ही जितके उपाय कराल, जितकी सेवा कराल, त्याचे अगणित हे फायदे आपल्याला मिळत असतात. तर आता तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आता या मुक्या जनावरांची आपल्याला सेवा करायची आहे. आता बघा, जर तुम्हाला असं वाटलं की आपल्या घरापुढे कावळा येत नाहीये तर मग तुम्ही गाईला ह्या वस्तू खाऊ घाला किंवा कुत्र्याला तुम्ही ह्या वस्तू खाऊ घाला तरीही चालेल, पण कोणत्या तरी या 3 पैकी एका मुक्या जनावरांची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या घरातील रोजची जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे. आता बघा, ज्यावेळेस एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात.
सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदळापासून तुम्हाला तांदळाची खीर तयार करून घ्यायची आहे. आता आपल्या पूर्वजांना तांदळाची खीर ही अतिशय प्रिय असते. सर्वांनाच माहीत असेलच की आपण पितृपक्षामध्ये देखील सुद्धा तांदळाच्या खिरीला किती महत्त्व दिलं जातं. तशाच पद्धतीने अमावस्येच्या तिथीला सुद्धा तांदळाच्या खिरीला विशेष महत्त्व दिलं जातं. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक चपाती तयार करून घ्यायची आहे. आता ही चपाती तयार करत असताना त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं नाही. आपली साधी गव्हाचं पीठ मळायचं आणि त्याच्यापासून एक चपाती तयार करून घ्यायची आहे. छोटीशी तयार केली तरीही चालेल आणि थोडीशी तांदळाची खीर तुम्हाला तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर ही खीर तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायची आहे. हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला की त्यावरती त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजातून म्हणजेच आपल्या संपूर्ण घरातून, आपला हॉल असेल, बेडरूम असेल, आपलं किचन असेल, संपूर्ण घरातून ही प्लेट फिरवायची आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये कुठेतरी एका ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. तिथे जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर तिथे त्या नैवेद्याला नमस्कार करायचा आहे. तुमच्या पूर्वजांची जर तुम्हाला नावं माहीत असेल तर त्यांची नावं तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेस जप करायचा आहे. त्यानंतर हा नैवेद्य आणि हा जो दिवा आहे तर तो उचलायचा आहे. दिवा आपल्याला दक्षिण दिशेलाच ठेवायचा आहे. तिथेच जिथे अगोदर ठेवलेला असेल तर तिथेच ठेवला तरीही चालेल, काहीच अडचण नाही आहे आणि फक्त तुम्ही प्लेट उचलली तरीही चालेल. ही प्लेट उचलायची आहे, आपल्या घरातून बाहेर यायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर तुमच्या आजूबाजूला घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जिथे कुठे कावळा येत असेल, तुमच्या गॅलरीमध्ये येत असेल, अंगणामध्ये येत असेल, टेरेसवरती येत असेल, पत्र्यावरती येत असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य तुमच्या पितरांसाठीच ठेवायचा आहे आणि नैवेद्य ठेवत असताना पितरांना सांगायचं आहे की हा नैवेद्य मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे. या घरावरती सदैव तुमची कृपा आशीर्वाद असू द्या. आम्हाला प्रत्येक कामात यश मिळू द्या. घरातील जी काही इडापिडा, नजरबाधा असेल तर ती सर्व संपून जाऊ द्या. अशा पद्धतीचा भाव आपल्याला मनामध्ये ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला तिथे ठेवायचा आहे. हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला घरामध्ये येत असताना सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे. आता कावळा नसेल तर हाच नैवेद्य तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता किंवा मग तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. तर हा खिरीचा नैवेद्य खूप महत्त्वाचा असतो. अमावस्येच्या दिवशी तुम्ही पूर्वजांसाठी जितके उपाय कराल तितके ते प्रभावी असतात. त्या पूर्वजांसाठी पिंडदान करणं, तर्पण करणं, त्याचबरोबर दीपदान करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता जो दिवा आपण घरामध्ये लावलेला होता, ज्या नैवेद्यापाशी ठेवलेला होता तर तो दिवा तुम्ही उचलून तुमच्या माठाजवळ सुद्धा ठेवू शकता. तिथे सुद्धा आपल्या पूर्वजांची जागा असते. त्याची जी वात आहे तर ती सेम दक्षिण दिशेलाच तुम्हाला करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुम्ही करून बघा. खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे. घरातील जी काही शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष, ग्रहदोष, करणी बाधा, वाईट बाधा, जे दोष तुम्हाला घरामध्ये जाणवत असेल तर ते सर्व दोष दूर होतील आणि भगवान विष्णूंची भरभरून कृपा ही आपल्या आणि आपल्या घरावरती आणि आपल्या मुलाबाळांवरती होईल. घरातील प्रत्येक व्यक्तीवरती होईल. नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.